नमस्कार. तुम्हा सर्वांचे महाराष्ट्राच्या स्वादवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज मी करत आहे हे कोल्हापूर स्टाईल नाश्ता आयटम म्हणजेच भडंग, जे एकदम खायला खमंग आणि झणझणीत आहे. भडंगची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी घेतले आहेत भडंगला लागणारे चुरमुरे. हे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये कुठेही मिळून जाते. आणि त्याचप्रमाणे मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी तिखट आणि मी आल्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. यात टाकण्यासाठी मी साधारण 1 आलं घेतलेलं आहे आणि त्याच्यात सोबत भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आणि आपल्या भडंगला एक छान असा स्वाद येण्यासाठी मी गोरेबंधूचा भडंग मसाला घेत आहे. तुम्ही इतर कुठल्याही कंपनीचा आणि त्याच्यानंतर मी निवडून असे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे जे लसणाच्या पाकळ्या आहेत ते आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्यांचा जो पाला असतो तो आपल्याला टाकून नाही द्यायचा. तो जेव्हा आपण तेलात तळतो त्याचा खूप सुंदर असा खमंग सुगंध आपल्या भडंगला लागतो. मी असं एका पसरट ताटावरती घेऊन त्याला ठेचून घेत आहे. जास्तीसुद्धा बारीक काप नाही झाले पाहिजे आपल्या लसणाचे आणि जास्तीसुद्धा मोठे नाही राहिले पाहिजे. ह्याची काळजी घेत तुमच्याकडे जर का मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही त्यात सगळे लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ शकता. इथे मी बाजूला लगेचच तेल गरम करून घेतलं आहे आणि तेलात प्रमाणानुसार 1 वाटीच्या नुसार शेंगदाणे टाकलेले आहेत. गरम तेलात मस्तपणे हे शेंगदाणे तळून घ्यायचे. आपलं भडंग जास्तीसुद्धा तेलकट नाही झालं पाहिजे, म्हणून आपण ह्याच तेलात थोडंसं अजून तेल घालून नंतर फोडणी कंटिन्यू करणार. हे जे शेंगदाणे आहेत हे असे छानपणे असे लाल झाले, मध्यम आचेवरती असे लाल करून घेतल्यावर आपले जे चुरमुरे आहेत त्यात डायरेक्ट टाकून घ्यायचे. गरम गरम शेंगदाणे असतानाच बाजूला काढून आपल्या चुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचे, ज्याच्याने त्याची चव खूपच सुंदर लागते. त्याच तेलात मी ते तेल परत गरम करून आता थोडंसं आणखीन तेल टाकून आपली फोडणी तयार करणार आहे. ह्या तेलात मध्यम आचेवर सगळ्यात पहिले मी मिरच्या आणि जे आपले ठेचून घेतलेले लसूण आहे ते तळून घेणार आहे. सगळ्यात पहिले मिरच्या या छान अशा लाल होऊ द्यायच्या आणि फोडणीसाठी लागणारे जे आलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं. ह्याला छानपणे मध्यम आचेवर 5 ते 6 मिनटं हलवून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतरच आपण जे लसणाचे काप करून ठेवले होते ते टाकायचे आहे. हे जे तिन्ही गोष्टी आहेत ह्या मध्यम आचेवरती 10 ते 15 मिनटं तेलात छानपणे परतू द्यायच्या आहेत. या जर का एकदम परतल्या गेल्या नाहीत तर आपले भडंग खराबही होऊ शकतात, म्हणून हे एकदम सुकल्यासारखे लहान लहान झाले पाहिजे. तुम्ही बघू शकता कसे काळपट झालेले आहेत. हे अशीच कन्सिस्टन्सी होऊ द्यायची आहे, कारण की ते जर का ताजे राहिले आणि त्याच्यात थोडा जरी ओलसरपणा राहिला तर आपले सगळे भडंगाला बुरशी येऊ शकते. आणि आता मी ह्याच्यात 1 वाटी तिखट टाकत आहे. तिखट टाकल्यावरती गॅस हा कायम सिम ठेवायचा आणि सतत हलवत राहायचे, जेणेकरून आपली फोडणी करपत नाही. आणि थोडे थोडे करून हे सगळे मिश्रण आपल्या चुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचं. आणि ह्याच्यानंतर मी कढईत अजून थोडेसे तेल तापवून घेतले आहेत, कारण की मला आता मेन गोरेबंधूंचा मसाला यात टाकायचा आहे. मसाला टाकण्याच्या आधी प्रमाणानुसार त्यात जिरे टाकून घ्यायचे आणि मोहरी टाकून घ्यायची. ह्या मसाल्यात मीठ वगैरे सगळं असल्यामुळे आपल्याला बाहेरून काहीही टाकावे लागत नाही, म्हणून फक्त ह्या फोडणीत जिरे आणि मोहरी टाकायचे. जेवढे जास्ती जिरे आणि मोहरे टाकू तेवढे सुंदर आपल्या भडंगला चव येईल. हे जिरे आणि मोहरी मध्यम आचेवरती एकदम छानपणे तडतडू द्यायचे आणि ह्याची काळजी घ्यायची की आपली फोडणी एकदा सुद्धा करपत नाही, नाहीतर सर्व भडंगाला करपलेला वास लागू शकतो. अख्खा मसाला न टाकता मी इथे अर्धाच मसाला टाकलेला आहे आणि ह्या मसाल्याला छान असे तेलात परतवून घेऊन त्याचा मस्त असा सुगंध सगळीकडे पसरवला आहे. ह्याच्याने आपले जे मसाले असतात त्यांना एकदम असे सुंदर सुगंध येतो आणि ते एकदम ताजे होऊन जातात.
आणि भडंगाला सुद्धा खूप दिवसांपर्यंत छान ठेवतात. मसाला न करपू देता मी लगेचच हे भडंगमध्ये काढून घेतले आणि टाकून दिले. थोड्या वेळाने मी परत अजून तेल गरम करून अजून उरलेला मसाला त्यात परतला आणि भडंगमध्ये टाकला. हा मसाला गरम असतानाच आपल्या चुरमुऱ्यांमध्ये टाकून द्यायचा, जेणेकरून तो एकजीव होऊन त्या चुरमुऱ्यांच्या प्रत्येक दाण्याला आपल्या भडंग मसाल्याचा स्वाद लागतो. तुम्हाला जर का या झाऱ्यानेच हलवता येत असेल तर तुम्ही हलवू शकता भडंगाला, नाहीतर हाताने तुम्ही एकजीव करून घेऊ शकता. हाताला थोड्या वेळसाठी तिखटपणा जाणवतो, पण एकदा का हात स्वच्छ धुतल्यामुळे तो तिखटपणा जाणवत नाही. शेवटी मी डायरेक्ट हात घालूनच त्याला एकजीव केलेले आहे. आणि तुम्ही बघूच शकता की भडंगला किती सुंदर असा रंग आलेला आहे. ह्याच्यात मी वरून कुठलाही रंग टाकलेला नाही. तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.